मराठी साहित्यिकांमुळेच कन्नड साहित्य श्रेष्ठ ठरते असे मत नाटककार गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केले. राजहंस प्रकाशन आणि अक्षरधाराच्या माय मराठी शब्दोत्सवात कर्नाड यांच्याशी माधव वजे आणि रेखा इनामदार साने यांनी संवाद साधला. यातून पुस्तकापलीकडचे कर्नाडांचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. प्रकाशक दिलीप माजगावकर, अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे PN देशपांडे यावेळी उपस्थित होते. मातृभाषा मराठी असली तरी द.रा. बेंद्रे, शंभा जोशी अशा अनेक श्रेष्ठ साहित्यिकांमुळे कन्नड साहित्य बदलत गेले असे सांगून कर्नाड म्हणाले, मराठी साहित्यिकांच्या तुलनेने कन्नड साहित्यिकांना ज्ञानपीठ किंवा पद्म पुरस्कार अधिक मिळाले हे खरे आहे, पण मराठी साहित्य गांधी हत्येनंतर अतिसभ्य होत गेले. विजय तेंडुलकर माझ्यापेक्षा मोठे होते. त्यांना माझ्या आधी ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा होता, पण त्यांना तो मिळाला नाही याची खंत आजही माझ्या मनात आहे. आणि ज्ञानपीठ स्वीकारतानाही होती. ते खरोखरच एक मोठे नाटककार होते असे कर्नाड यांनी सांगितले. देश सोडून देण्याची भाषा करणारे कलावंत, मोदींविरोधात भूमिका घेणारे साहित्यिक या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली. अवघ्या 5 महिन्यामध्ये तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आणि आज पुस्तक खरेदी करणाऱ्या गिरीश कर्नाड. But what is it is what significance it has in your life? What does it do to you? You know, and the difference to my mother was that throughout after she married my father, we grew up. आम्ही सगळं जन्मलो आणि वाढलो. There was never ever any scandal discussed in our house about any woman. You know, I म्हणायचे होतं ते जाऊ दे. And so, in fact, I hope when I wrote my autobiography also, I wrote with the same honesty, because it is not to show that I had this conquest, you know, I had this sexual escapades, itya maitrini itya, but that everyone can write about those things, and that's not. So, I hope that is not the thing that emerges in it. So, let me, sorry, should I go on or should I? No, go on. But reason, मी हे पुस्तक लिहायला किंवा ही हे आत्मचरित्र लिहायला कारण म्हणजे एक तर मला वाटलं की मी जेव्हा जन्मलो 1938 त्याच्या 9 वर्षानंतर भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर भारतात जे परिवर्तन झालं, सो मेनी थिंग्स हॅपन कल्चरली अँड आय हॅव बीन विटनेस टू इट. यू नो, आय हॅव बीन व्हेरी लकी बिकॉज आय सॉ हाऊ न्यू India was formed, what kind of depressions were there. I worked with the मला काम करायची एक म्हणजे opportunity. You know, I was here, the institute was just coming up, I was there, the Sangeet Natak Academy was coming up, and काहीतरी रेकॉर्ड ठेवायला हवं की आम्ही, you know, स्वातंत्र्योत्तर काळात जे एक फर्स्ट जनरेशन मध्ये आलं ते, you know, what did we feel, what did we see? And I have been particularly lucky, you know, in the friends that I have, friends like you, I mean, and friends this place. हे पुस्तक जे आहे खेळता खेळता आयुष्य आता कन्नडमध्ये आहे, कानडीमध्ये मी लिहिलं, आता मराठीत आहे, पण अजूनही इंग्लिशमध्ये मी ट्रान्सलेट केलेलं नाही. कारण काय आहे तर माझ्या बायकोला कन्नड वाचता येत नाही. तर प्रामाणिकपणे असं कुठेतरी एक नीती लागते. तुम्ही हे लोकांना आपल्या घरातले लोक ज्यांच्या विषयी केलेलं असतं ना, ते लोक ते वाचतच नाही किंवा ते वाचणार नाही अशी लेखकांनी खबरदारी घेतलेली आहे. माझं नाव का नाही घातलं, माझ्याविषयी का नाही, आणि अदर पार्टी माझ्याविषयी का लिहिलं. They were expecting him to praise them and he didn't do it. You know, the truth is very difficult to do. No, this is very difficult. Actually, I wrote about my experiences, but more than my experiences, what prompted me was this internal motivation for my mother and her honesty. My father would have died if he had seen my mother's die. You know, she wrote it after my father died. That she was also very clever. She didn't write it, but he was alive. स्त्रियांची परिस्थिती अशी आहे आणि समाजात, you know, असली बंधनं आहे that they suffer. That one should really speak out.
and say honestly, oh, it happened to my mother. I don't have to hide it. It may happen to another woman. You know, some of that was also that my admiration that my mother spoke out has been at the back of it. Then, as I said, there is the larger canvas of the Rashtrath Kachal. You know, Kaka is